पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मास्तर आलेत ते। अण्णासाहेब नमस्कार, आत येऊ का? या खाली काय चाललं होतं? ही पत्रके वाटत होतो। आमच्या कंपनीमधील पोऱ्याने सांगितले कुणी दोन व्यक्ती कसलीशी पत्रके वाटत आहेत। म्हटलं बघूयात तरी कोण आहेत ते, जे आपल्यासाठी आलेल्या गर्दीमध्ये स्वतःची प्रसिद्धी करून घेत आहेत। अण्णासाहेब, आमचा उद्देश तोच होता। स्वतःची प्रसिद्धी? नाही नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। आम्ही वृत्तपत्रे सुरू करीत आहोत, त्यामुळे आमचा उद्देश हा होता की त्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि तुमच्या नाटकाला येणारा प्रेक्षक हा सुजाण आहे, सुसंस्कृत आहे। आमची वृत्तपत्रे ते देखील वाचतील म्हणून आम्ही ठरवले इथे येऊन। आम्ही जशी आमच्या नाटकांची जाहिरात करतो तशी। कसं आहे बाळांनो, तुम्ही इथे ज्या गर्दीसाठी आला आहात ना, ती गर्दी स्वतःचा वेळ आणि पैसा गुंतवून येते, ती सुद्धा स्वतःच्या करमणुकीसाठी। आणि त्यांना इथं आणण्यासाठी आम्हालाही प्रचंड कष्ट उपसावे लागतात। ती गर्दी अशी आयती नाही लाभत बरं का। अण्णासाहेब, मुळात कला आणि क्रांती या एकाच नाण्याच्या दोन बाजू नव्हेत का? तुम्ही उत्तम कला सादर करून माणसे जिंकता आणि आमचे वृत्तपत्र क्रांती घडवून माणूस जिवंत ठेवेल। आणि आम्ही लोकांकडून वर्गणी आकारणार आहोतच, पण ती अतिशय नाममात्र आहे। परंतु त्यांच्या मनात क्रांतीची ज्योत तेवत राहावी म्हणून दर आठवड्याला त्यांचं प्रबोधन होईल असे मार्मिक आणि दर्जेदार लेख त्यांना पुरवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो। आणि जाहिरात ही एखादी वस्तू विकण्यासाठी केली जाते। आम्ही आता जी जाहिरात करतोय ती फक्त वृत्तपत्र विकण्यासाठी नसून लोकांच्या मनात विचारचक्र सुरू व्हावे या उद्देशाने। हे पाहाल, केसरी, वा। आणि मराठा सुद्धा, म्हणजे मराठा इंग्रजीमधून आहे आणि केसरी मराठीमधून आहे। वा वा वा, म्हणजे आपल्या साम्राज्याची गर्जना होणार। तर हे टिळक आणि आगरकर तेच ना ज्यांनी पुण्यात कोणत्याशा शाळेची स्थापना केली आहे? न्यू इंग्लिश स्कूल। न्यू इंग्लिश स्कूल, बरोबर। हे तेच आहेत का? होय, आमच्या कृष्णशास्त्रींच्या चिरंजीवासोबत असतात। हो, अर्थात विष्णू शास्त्री चिपळूणकर। बरोबर, विष्णू शास्त्री चिपळूणकर। बरेच ऐकून आहे त्या शाळेबद्दल आणि त्या दोघांबद्दलही। अहो, ध्येय वेळे आहेत म्हणे, राष्ट्रीय शिक्षणाचा ध्यास। मी तर असे ऐकून आहे की ते टिळक महाशय काहीसे कोपिष्ट आहेत म्हणे। अहो, राग तर त्यांच्या नाकाच्या शेंड्यावरच असतो। असे ऐकले तुम्ही? हो तर अहो, काय सांगायचं अण्णासाहेब, संताप हा त्यांचा सखा आहे। काय बरोबर की नाही? आणि कपाळावर आठ्या असतात म्हणजे असतात कायम। हा, मी तर असेही ऐकले आहे की ते आगरकर देखील त्यांच्याच बरोबर त्यांच्याच वाड्यात राहतात। काय हो, ते देखील असेच आहेत का? आगरकर? अहो, त्यांचे तर काय वदावे, लहरी माणूस। बरं, देव धर्म कर्मकांड यांचे त्यांचे तर विशेष नाते। बरं, अहो, भलतीच तरेवाईक दिसतायत ही मंडळी। मी तर शाळेबद्दल काय काय ऐकले देखील होते। इतकेच नव्हे तर मी मनात ठरवले देखील होते की पुण्यात येईन त्यावेळेला या दोघांची भेट देखील घ्यायची। हा, आता कधी योग येईल देवास ठाऊक। अहो, परंतु तेच आता तुम्हाला इथे भेटायला आलेत। अहो, मग तुम्ही दोघे शुंभासारखे माझ्यासमोर उभे काय? अहो, बोलवा त्यांना वरती, मला भेटायचंय त्यांना। पंत,
पंत अहो अण्णासाहेब ते दोघही आता तुमच्या समोर उभे आहेत. काय? बळवंतराव टिळक, गोपाळ आगरकर. मला क्षमा करा, मी ओळखलं नाही तुम्हाला. हरकत नाही. अब तुम्ही उभे का? तुम्ही बसा ना, बसा बसा बसा. अण्णासाहेब तुम्ही बसा. अहो नाही, तुम्ही बस. घ्या घ्या घ्या. अहो टिळक महोदय. हो अण्णासाहेब बसूनच बोलूया. या बसा बसा बसा. खरंच आम्हास माफ करा, मी ओळखलं नाही तुम्हाला. अहो असं म्हणू नका अण्णासाहेब. खरं तर आमच्यामुळे तुमच्या कार्यामध्ये अडसर निर्माण झाला, त्याबद्दल आम्हालाच वाईट वाटतंय. अच्छे हो. अहो अडसर कसला, आत्ता तर कुठे तुमच्या कार्याची सुरुवात होती. एक वेळेस माझ्यासारखा कलाकार विस्मृतीत जाईल, पण तुम्ही जे कार्य करत आहात ते कधीच विस्मृतीत जाणार नाही. अण्णासाहेब, या राष्ट्रकार्यात आम्हाला प्रत्येकाच्या मोलाच्या सहकार्याची अपेक्षा आहे. अशी मदत तुमच्याकडूनही होईल अशी आशा आहे, म्हणून आम्ही इथे आलो. निश्चितच या देशासाठी, या मातीसाठी तुम्ही एवढं आमूलाग्र योगदान देताय, त्यात माझाही हातभार हा लागणारच आहे. तुम्ही एक काम करा, ही पत्रके माझ्याजवळ द्या, आणि तुमच्याजवळ आणखीन पत्रके असतील तर तीही द्या. अहो द्या द्या, संकोच करू नका, द्या. आजपासून ही सर्व पत्रके हा अण्णासाहेब किर्लोस्कर स्वतः आपल्या हाताने वाटेल. तुम्ही या कामाकरता एवढ्या लांबून इथवर आलात, यातच तुमचा या कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा दिसतोय. अहो कधीतरी आपले कार्यक्षेत्र विस्तारायचे होतेच, मग त्याची नांदी आत्ताच का करू नये? बळवंतराव, लाख मोलाचे बोललात तुम्ही. अगदी तुमच्या नाट्यगीतासारखे. अगं यशोदे, किती धसमसोयपणा. काय बातमी दिली तुम्ही, किती गोड बातमी आहे ही. चला आता आमच्या कृष्णासोबत एक भावंड येणार. बरं ताई, आता तुम्ही विश्रांती घ्यायची आहात. मी आहे ना, मी सगळं करणार. घर सांभाळेन, स्वयंपाक करेन, कृष्णाला सांभाळेन. तुम्ही फक्त विश्रांती घ्यायची. अगं यशोदे, तिला बसू तरी दे. बस ग बाई, बस. सांभाळू ना. किती गोड बातमी दिलीस ग. असंच गोकुळ नांदू दे ग. तृप्त झाले हो मी. आणखी काय हवं असतं आपल्याला? आत्ता कुठे संसारात रुळायला लागली म्हणायचं. आणि हो, तुमच्या नवरोबांना सांगा, आता इथे घरातही लक्ष द्या, नाहीतर काम संपतच नाहीत. शाळा नाहीतर ते वृत्तपत्र, व्यापच लागलेला असतो त्यांच्या मागे. बरं, ही गोड बातमी सांगितलीस का बळवंतरावांना? छे हो, आधीच इतकी धांदल चालू आहे त्यांची, सवड कुठे इकडे बघायला. ते जरा शांत झाले म्हणजे सांगेन. बाई बाई बाई, काय म्हणावं आता तुमच्या कुंकवांना. पायाला भिंगरीच लागलेली असते, आणि तुझ्या समोर तर हातच जोडले बाई भामे. इतकी महत्वाची बातमी, आणि आता त्यांना कळायला नको का? आधीच घरात एक लहान पोर आहे, त्यातून तू अशी पोटूशी. आता काही हवं नको यासाठी आपला माणूस नको का सोबतीला? आता तूच परगावी जाऊ दिलेस तर आता आम्ही काय म्हणायचं? काकू, तुम्हाला कोणी सांगितलं? मला समजले हो. मुंबईला गेले ना तातडीने. कठीण आहे बाई. तसं नव्हे, पण सध्या खरंच खूप काम आहे ना, म्हणून. तू काही बोलू नकोस. बळवंतराव काय आणि गोपाळराव काय एका माळेचे म्हणे. त्यांना कसं काही वाटत नाही. 2 तरणाट आठ्या मुलींवर घर सोडून जायचं म्हणजे काय? काकू, तुम्ही बाई संधीत शोधत असता यांना बोलायची. मुद्दामून बोलते का मी? माझ्याच बाई जीवाला घोर, डोळ्याला डोळा लागत नाही. दोघींचे नवरे परगावी, रात्रभर 2 मुली एकट्याच, पदरात छोटी पोर. आता ह्या 2 पोरी कशा राहिल्या असतील ह्याची काळजी होती का त्यांना? परिस्थिती माणसास धिटाई शिकवते हो. आणि प्रसंग आला ना
की माणूस राहतो स्वतःच्या पायावर उभा. तुम्ही नाही राहिलात. आणि आता काय नवख्या आहोत का आम्ही? मग हो ना. आणि आपल्याच घरात कसली आली आहे भीती. आणि हे दोघं बाहेर एवढं मोठं काम करतायत ते बघून बळ मिळतच. आणि आम्ही दोघी आहोत हो एकमेकींना सांभाळून घ्यायला. आणि तुम्ही सांगितलेलीच गोष्ट लक्षात ठेवलीये बरं का आम्ही, त्या पंडिता रमाबाईंची. तुम्हीच नाही का म्हणालात त्या तिथे बंगालात एकट्या गेल्या आणि तिकडे जाऊन राहिल्या. मग हे तर आमचंच घर आहे. भामे शोभतेस हो बळवंतरावांची भार्या. त्यांचीच भाषा बोलतेस. बिचाऱ्या पंडिता रमाबाई. कितीही शिकलो ना तरी आपण आपलं नशीब बदलू शकत नाही. का? काय झालं त्यांना? नवरा निजधामाच गेला त्यांचा. पदरात वर्षभराची पोर आहे. आता त्या परप्रांतात एकट्या. कुठे राहत असतील, कशा जगत असतील कुणाच ठाऊक. इतकं शिकूनही पदरात ना सुख ना समाधान. म्हणून सांगते हो पोरींनो, आपल्या कुंकवाची काळजी घ्या. त्यांना सांगा देशाचा उद्धार करा, पण आपलं घर, आपलं माणूस आणि मुख्यतः स्वतःला जपा. बाई कितीही दागिन्यांनी मडली ना तरी बाईचा खरा दागिना कुंकूच. त्याचं मोल इतर दागिन्यांना नाही. मी बाई काही बाई बोलत बसले. भामे आता स्वतःची काळजी घ्यायची. हं, आणि तुझ्यासाठी पौष्टिक लाडू मीच बनवणार, कळलं? आणि आम्ही दोघी आहोतच ना मदतीला. कृष्णेलाही मीच सांभाळणार. हो बर. आलात? काय हो, केवढा उशीर. नाही, केवढं ऊन पडलंय ते बाहेर. तुम्हाला किती वेळा सांगितलं असं उन्हातानातून फिरत जाऊ नका म्हणून. त्रास होईल ना. अगं काय पहिल्यांदा असं उन्हात बाहेर पडलोय का मी? तसं नाही, तहान भूक सोडून ही कामं करताय तुम्ही. तब्येतीला जरा जपा. काय हवं काय नको याच्याकडे मीच लक्ष देते. नाही, मी नसते ना तर जेवणाकडे तुम्ही दुर्लक्षच केलंस. त्यातून दमा आहे तुम्हाला. हे पुरे पुरे. आज काय शिकवणी घ्यायची आहे का माझी? आणि एका वेळेला 2 वृत्तपत्र सुरू करायची म्हणजे ताणभूक विसरूनच काम करावं लागेल ना. ते जाऊ दे, बैस इथे. मला तुला महत्वाचं सांगायचं आहे. मला बाई काम आहेत. यशोदा बैस. हे काय? हे रोजच आहे. तर चुलीवरच्या भांड्यांनी होतोच काळा हा. बोला, कुठवर आलंय काम? काम उत्तम वेगाने सुरू आहे. सर्व तयारी झालेली. मनामध्ये थोडी हुरहुर आहे. सर्व काही व्यवस्थित व्हायला हवे बस. होणार, सगळं व्यवस्थित होणार. तुम्हाला अगदी भरघोस यश मिळणार. नका काळजी करू. तुम्ही स्त्रिया आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहात म्हणून कुठल्याही गोष्टीची काळजी न करता आम्ही काम करू शकतो. तुला एक गोष्ट मनापासून सांगू. संपूर्ण देशाने आपले वृत्तपत्र वाचायला हवे. समाजाने त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. आपले ध्येय साध्य व्हावे. समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तींनी ते वाचायला हवे, अगदी स्त्रियांनी सुद्धा. म्हणून कानी कपाळी ओरडून तुला सांगत असतो, लिहायला वाचायला शिक म्हणून. हे हात चुलीच्या भांड्याने काळे होण्यापेक्षा शाईने काळे झाले तर अधिक समाधान वाटेल मला. अहो, काहीतरी बोलू नका. नाही तर काय. आता घरामध्ये वृत्तपत्र सुरू करतोय. स्वतःची शाळा देखील सुरू केली आपण. पण तू हे म्हणजे बाहेर निरांजन लावायचं पण स्वतःच्या घरी मात्र अंधार. सर्व प्रकाश जगाला. ते काही नाही. मला बाई भीती वाटते. कसली भीती? त्या काकू पण सांगत होत्या. काय सांगत होत्या काकू?
त्या रमाबाई त्यांच्याबद्दल. पंडिता रमाबाई. हा, त्याच. केवढ्या शिकल्या त्या, झगडल्या शिक्षणासाठी, पण नशिबात सुख नाही. नवऱ्याची सोबत सुटली, त्यात पदरी लहान मूल. हे सगळं ऐकून मला असं वाटतं, जर शिक्षण घेऊन हा सगळा त्रास सहन करायचाच असेल तर मग कशाला घ्यायचं शिक्षण? हा त्रास कोणालाही चुकलेला नाही, परंतु मुद्दा प्रगल्भ होण्याचा आहे. मला एक गोष्ट सांग, इतर कुठल्याही स्त्रीबद्दल न बोलता आपण पंडिता रमाबाईंबद्दल का बोलतो? कारण त्या शिकलेल्या होत्या, इतरांपेक्षा वेगळ्या वाटेनं चालल्या. म्हणून ना, तुमची वाट जेव्हा इतरांपेक्षा वेगळी असते तेव्हाच लोकांसाठी तुम्ही उदाहरण ठरतात, तेव्हाच लोक तुमचे दाखले देतात. अगं बाई, खरंच की हे माझ्या ध्यानातच नाही आलं. अहो, आम्ही खरंच दुसऱ्या कोणाबद्दल काहीच नाही बोललो. पटले ना आता तरी? पण म्हणजे मग मी शिकले तर लोक माझ्याबद्दल पण बोलतील? कोणीतरी आपल्याबद्दल बोलावे म्हणून शिकायचे असते का? आपण शिकायचे असते स्वतःसाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, आयुष्याला काहीतरी अर्थ प्राप्त व्हावा म्हणून शिकायचे असते. काय समजतंय ना मी काय बोलतोय ते? नुसतं म्हणून चालायचे नाही. आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. चला, मी शास्त्री बुवांकडे निघतो. ही महत्वाची कागदपत्रे घ्यायला आलो होतो. आता तरी ते हात धुवा. बळवंतराव, कुठे होती स्वारी मग्न? हे काय असंच स्वतःच्या विचारात. केसरी आणि मराठाची सगळी तयारी झाली आहे खरं तर, पण माझा आतला आवाज मला प्रश्न विचारतोय की बळवंता, खरं तर तू हाडाचा शिक्षक, ही शाळा, वर्ग, विद्यार्थी यात रमणारा, कुठलेही अवघड गणित दिले तरी ते चटकन सोडवणारा, प्रयोगशीलतेने विद्यार्थ्यांना शिकवणारा, वगैरे वगैरे. पण आता या संपादकाच्या खुर्चीत तुझे नेमके काम काय? हे असं आहे बघा बुवा यांचं. बळवंतराव, हे असले विचार नका करू. आपले उद्दिष्ट विसरलात का तुम्ही? विसरीन कसे? पण कसं आहे बुवा, शास्त्री बुवा आहेत शब्दप्रभू, उत्तम लिहितात. आगरकर तुमचे लेख देखील अतिशय वाचनीय आणि वैचारिक असतात. तुम्ही मंडळी जितक्या लीलया लेख लिहू शकता तसे मी लिहू शकेन की नाही मला शंका आहे. बळवंतराव, आपले वृत्तपत्र काय निबंध स्पर्धा आहे का? लेखन कौशल्य सादर आणि सिद्ध करायला? ते एक असे व्यासपीठ आहे जिथे तुमच्याशिवाय इतर कोणीही असून चालायचे नाही. बुवा, पण ते फार जबाबदारीचं काम आहे. आपण जे विचार मांडू ते सबंध जनसमुदायापर्यंत पोहोचणार आहेत, मंडळी त्यांनी प्रभावित होणार आहेत, आणि त्यावरूनच ते आपल्याला झुकते माप द्यायचे की नाही हे ठरवणार आहेत. आपल्या हेतूंवर त्यांनी शंका घेऊ नये इतकेच माझे म्हणणे. वृत्तपत्राला आपण वर्तमानपत्र देखील म्हणतो की नाही? होय. का बरं? कारण त्यात आपली सध्याची परिस्थिती काय आहे, आपल्या समस्या काय आहेत, आपले शत्रू कोण आहेत, किंवा आपल्या विचारांची दिशा कशी असायला हवी, हेच कार्य आहे की नाही वृत्तपत्रांचे? होय. बळवंतराव, इतरांचं दुःख बघून जीव तळमळणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाच्या मनात अशा शंका याव्यात? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बळवंतराव, तुम्ही शिक्षक आहातच, पण त्याआधी तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात. लोकांचे अश्रू पुसणं तुम्हाला ठाऊक आहे, आणि हे दायित्वच आहे. आपल्याला लोकांमध्ये ज्ञानदीप प्रज्वलित करायचं आहे, आणि तुमच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे ते कार्य कोण करू शकेल सांगा बरं? आणि फरक एवढाच आहे की इकडे विद्यार्थ्यांऐवजी आहेत सभासद, आणि गणिताऐवजी आहे सामाजिक प्रश्न. आता वर्ग शिक्षक नाही, आता व्हायचं लोक शिक्षक. आणि जसे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहात
तसे इथे देखील लोकप्रिय व्हाल, निशंक. बळवंतराव, इतकी वर्ष झाली ओळखतोय मी तुम्हाला. पहिल्यांदा एवढी चिंता दिसते तुमच्या चेहऱ्यावर. अहो, तुमच्यामुळे इतर लोकांना आधार वाटतो आणि तुम्ही कसली चिंता करता? नाही नाही नाही, मी अतिशय खंबीर आहे, मी ठाम देखील आहे. परंतु आपल्या मनात शंका येतच राहतात आणि त्या यायला हव्यात देखील. आणि ते येणाऱ्या शंकांना आरसा दाखवायला आपल्या भोवताली मंडळी हवी. आज ते कार्य तुम्ही केलं. आता मी मोकळा झालोय. आता तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल तर पुढच्या कार्याला लागूया. तात्काळ